नमस्कार. आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संचलित कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाड येथे हे कृषीधन हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी प्रथम या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, सर्व त्यांचे प्रिन्सिपल यांचे मी विशेष अभिनंदन करतो की अशा प्रकारचा कार्यक्रम हा कृषी विद्यार्थ्यांनी जो घडवलेला कार्यक्रम आहे आणि तो कृषी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम ज्यावेळेला ते पूर्णपणे त्यांची डिग्री म्हणजे कंप्लीट करत असतात त्यावेळेला त्या डिग्रीतून काय मिळालं आहे आणि ते आपण शेतकऱ्यांना काय देऊ शकतो त्याबद्दल त्यांनी हे आज कृषीचं प्रदर्शन इथं मांडलेलं आहे. हे प्रदर्शनाची जर आपण आयडिया जर बघितली तर त्याच्यामध्ये काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहेत. जवळजवळ 18 ते 20 भाजीपालांची प्रत्यक्ष पिकं आहेत. याच विद्यार्थ्यांनी हे चवदार तळं असेल किंवा छत्रपती शिवरायांचं रायगड म्हणजे किल्ला असेल ह्याच्या प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. आणि हे जर आपण आता संपूर्ण जर या वीरेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये जर बघितलं तर हे एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे. याचा नक्कीच फायदा या इथल्या भागातील शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना हा नक्कीच होईल याबद्दल मला विश्वास वाटतो. कृषीधन म्हणजेच कृषी विज्ञान हवामान तंत्रज्ञान प्रदर्शन 2026 कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आसरोळी मोहप्रे महाड याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल क्रमांक आहे, मला वाटते स्टॉल क्रमांक 4ला आपण भेट देतो आहोत आणि विद्यार्थी एक छान प्रतिकृती घेऊन तयार आहे. आपण त्याला सविस्तर विचारूया की नेमकं काय आहे. तुझं नाव सांग. माझं नाव पार्थ प्रमोद गायकवाड. मी सिनियर BSc ॲग्रीमधून आहे. तर आता जे आणि आपल्या प्रोडक्टची पहिले माहिती दे. ओके, जे मी मॉडेल बनवलं आहे ते कंपोस्ट आणि वर्मी कंपोस्टचं मॉडेल आहे. जेणेकरून लोकांना कळेल की कंपोस्ट आणि वर्मी कंपोस्टची प्रोसेस कशी असते. त्यांना माहीत असतं कंपोस्ट वर्मी कंपोस्ट काय आहे, पण प्रोसेस काय आहे ती सांगायसाठी आपण हे एक छोटं मॉडेल केलेलं आहे. आणि आपल्या कॉलेजनी जे कंपोस्ट केलेलं आहे तयार त्याचे पण आपण इथं हे बॅग्स केलेले आहेत विकण्यासाठी. तर हे आपण बॅग्स इथं सेलसाठी ठेवलेले आहेत. आणि दुसरे ह्यात आपण आजोला पावडर पण ठेवलं आहे. जे की हे सगळे टोटल हा जो स्टॉल आहे तो ऑर्गॅनिक इनपुट्सचा आहे. तर त्यात हे आजोला पण आपण घेतलं आहे. तर आजोलाचे आपण शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देतो कारण की आजकाल शेतकरी जे आहेत त्यांना माहीत पडले आजोला काय, पण ते त्यांच्या ह्यात अपटेक करत नाहीत, त्यांच्या यूजमध्ये आणत नाहीत. सो आपण त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आजोला आपण घेतलेला आहे आणि त्याची पावडर पण घेतलेली आहे. मग त्याची आपण माहिती त्यांना देत आहोत. मेज़ मतलब कि मक्का बाजरी रखा है, परमिलेट गेहूँ वेट रखा है. उसके बाद कृषीधन प्रदर्शनामध्ये मोहप्रे कृषी विद्यालयाने आयोजित केलेलं हे जे प्रदर्शन आहे त्या ठिकाणी आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा करंजखोलचे विद्यार्थी घेऊन आलो आहोत. आणि अतिशय उपयुक्त असं हे प्रदर्शन आहे. म्हणजे वेगवेगळ्या एकात्मिक शेती असेल किंवा हरितगृह असेल किंवा सौर ऊर्जेवर चालणारे मॉडेल्स असतील, अतिशय उपयुक्त असे प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. मी अतिशय प्रभावी झालेली आहे स्वतः वैयक्तिक आणि आमच्या मुलांनीसुद्धा विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतलेली आहे. नमस्कार, माझे नाव स्मितल ज्ञानेश्वर चौधरी. मी ॲज ए ॲकॅडमिक टीचर म्हणून निगडे येथे कार्यरत आहे. तर आज दी प्राईड इंडिया सर्वांगीण बालविकास प्रकल्प अंतर्गत राजीव शाळा निगडेचे विद्यार्थी आज आम्ही ते कृषीधन जे मोहप्रे कॉलेजने ऑर्गनाईज केलेलं आहे तिथे आम्ही आज भेट दिली. तर हा खूपच अतिशय आनंद आम्हाला वाटला कारण वेगवेगळे औद्योगिक क्रांती, वेगवेगळे जे प्रयोग केलेले आहेत विद्यार्थ्यांनी ते आम्हाला बघण्यास मिळाले. शिवाय मला आवडलेला एक प्रोजेक्ट म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग, जी फार्मिंग सॉईललेस आहे. आणि बघायला गेलं तर आमच्या मुलांनी देखील ठरवलं की आम्ही ही फार्मिंग शाळेमध्ये नक्कीच करू. परत एक मला अजून एक प्रोजेक्ट आवडला तो म्हणजे समोच्च शेती.
कोकणामध्ये समोच्च शेती हा खूप उपयुक्त प्रोजेक्ट ठरेल, कारण जे त्याने लेयर्स दाखवलेले आहेत त्या लेयर्समध्ये मातीची धूप न होता त्याची शेती खूप छान प्रकारे केली जाऊ शकते. तर हा अजून खूप म्हणजे जे सगळेच जे प्रोजेक्ट होते ते खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला एक्सप्लेन देखील केले आणि आम्हाला ते करावेसे देखील वाटेल. शिवाय आम्हाला इथे भेट देऊन खूप आनंद झाला. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार पुढील वर्षीपासून प्राथमिक ज्या स्तरामध्ये कृषीविषयक हा घटक घेण्यात येणार आहे. तर आज जी भेट दिली ती सर्वांसाठीच आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त अशी ठरणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर महाड यांनी आयोजित केलेला हा आजचा कार्यक्रम अत्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक होता. या कॉलेजमधून जे आयोजन करण्यात आलेले विद्यार्थ्यांचं कृषी प्रदर्शन इतकं उत्कृष्ट होतं की होलिस्टिक फार्मिंग करण्यासाठी जे काय ज्ञान पाहिजे ते त्या मुलांच्या प्रदर्शनातील एक्झिबिटवरून दिसत होतं. नमस्कार, मी डॉक्टर वैभव जगन्नाथ गिमोणेकर, प्राचार्य कृषी महाविद्यालय महाड, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कृषी जैव व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, तसेच श्री वीरेश्वर देवस्थान महाड व पंचायत समिती महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण 30 व 31 जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन याचे आपण भव्य असे प्रदर्शनाचे आपण आयोजन केले होते. त्या आयोजनामध्ये आपण वेगवेगळे मॉडेल्स, त्यामध्ये एकात्मिक शेती पद्धती, तसेच नैसर्गिक म्हणजे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग बोलतो, सेंद्रिय शेती निविष्ठा, त्यामध्ये जीवामृत, बीजामृत, दशपर्णी, पंचगव्य, तसेच अझोला प्रोडक्शन याचं आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं होतं. तर या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये जे सहभागी विद्यार्थी होते, महाड शहरातील जे शालेय विद्यार्थी होते, शेतकरी वर्ग मोठ्याने उपस्थित होता, तसेच महिला बचत गटही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महाड नागरिकांनी मोठा भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे मी आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.